शैक्षणिक क्षेत्रातलं त्यांचं योगदान, त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी केलेलं कार्य, शाळेसाठी केलेलं कार्य, नवोपक्रम, आउट ऑफ स्किल स्कूल स्टुडंटसाठी त्यांनी काय केलं, CWSN विद्यार्थ्यांसाठी त्यांनी काय केलं, हे सगळे क्रायटेरियाज होते आणि ज्याच्यावरनं आम्ही त्यांची निवड केली. आता सध्या शिक्षक हा वेगळा भाग झाला आणि तो ज्यावेळेस एका काय म्हणतात वर्गखोलीत राहतो आणि वर्गखोलीमध्ये तो ज्यावेळेस शिकवतो तर तेव्हा त्याचं शिकवणं आणि त्याचं मुलांना घडवणं हे एक वेगळा भाग झाला सर. म्हणून हे दोन वेगळ्या भाग आहेत आणि आपण ह्या दोन्ही गोष्टींना वेगळं ठेवावं असं मला तरी वाटतं. नाही, दोन्ही भागांना वेगळं कसं ठेवावं मॅडम? क्रीडा शिक्षक, संगीत शिक्षक, कला शिक्षक, रात्रशाळा शिक्षक अशा सगळ्या शिक्षकांना आम्ही यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे. म्हणून असं तुम्ही जे म्हणत आहे ते चुकीचं आहे, कारण की प्रत्येक क्षेत्रामध्ये काही ना काही कंट्रोवर्सी असते. इथे शिक्षण क्षेत्र पण नाही सुटलेलं आहे, शिक्षक पण सुटलेले असे काही असू शकतात, त्याला आम्ही डिनाय करत नाही. पण त्या समाजामध्ये चांगले शिक्षक पण आहेत की जे विद्यार्थ्यांसाठी चांगलं कार्य पण करतात. मग आपला हा जो आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यामागचा तोच हेतू आहे की अशा शिक्षकांना कुठेतरी त्यांचा सन्मान केला पाहिजे आणि त्यासाठी हा पुरस्कार बहुउद्देशीय शिक्षण संस्थेद्वारे आयोजित करण्यात आला. आणि निवड त्यांची मॅडमने जे क्रायटेरिया सांगितले की ज्या शिक्षकाचं खरंच कार्य आहे, की ज्यांनी सामाजिक कार्य केलेलं आहे, ज्यांनी पर्यावरणासाठी कार्य केलं, ज्यांनी विद्यार्थी घडवण्यासाठी कार्य केलेलं आहे आणि त्याचे प्रूफ आपण पाहिलेले आहे. काही कारणास्तव नसेल नाही येऊ शकले असतील 250 लोकांना आम्ही 11 लोकांच्या पॅनलनी ते त्यांच्या पूर्ण पाहिलं की मुलाखत घेतली आणि जे योग्य वाटले त्या काही कॅटेगरी आता मॅडमनी सांगितलं की कुठल्या कुठल्या कॅटेगरीला आपण शिक्षकांना दिलेलं आहे, तसे त्या कॅटेगरी पॅनलमध्ये कोण होतं, नेमकं पॅनल कसा तयार केला म्हणजे